त्यांना एवढंच माहिती आहे शेतीत काही राम राहिलेलं नाही. वडील ट्रॅडिशनल शेती करायचे, ती मी बंद केली कारण की त्याच्यात काहीच मिळत नव्हतं. नुसतेच कष्ट आणि वेळ पैसे कुठं भरायचे आले की मागं. मी माझा शेतमाल, माझा भाजीपाला पुण्यामध्ये विकायला गेलो. मला 20 ग्राहक लागत होते, 200 ग्राहक मिळाले. माझ्याकडे भाजीपाला नाही आहे, कुठून द्यायचा? एक पीक घेऊन ती लोक तोट्यात गेली, त्यांचे आई वडील किंवा, आणि म्हणून ही पोरं शहरात वळत आहेत. त्यांना एवढंच माहिती आहे शेतीत काही राम राहिलेलं नाही. मग आमचं पुढचं जनरेशनने काय पाहिलं की डॉक्टर, वकील, इंजिनियरला जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे आमच्याही घरात येतात. ते खूप काम करतात, आम्हाला 3-4 तास काम आहे. नाबार्डने आम्हाला सांगितलं की तू एकट्या दुकट्याने सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ नको. मग आमच्या मार्फत जर ग्रुप तयार केला तर ग्रुपने खूप मोठं काम करता येईल. आणि एकट्यावरच्या जबाबदाऱ्या एकटाच खूप तास काम करतोय, त्याच्यापेक्षा काम विभागलं जाईल आणि कामही वाढेल. म्हणून मग 11-12 लोकांना घेऊन अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली. ही 100% फायदेशीर शेती आहे. आम्हीच पिकवतो, महिला बचत गटांमार्फत त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि विक्री करतो. म्हणजे दलाल नावाचा माणूस इथून निघून गेला. बरं, एक दलाल तुम्ही काढला तर 2000 कुटुंब पोट भरावं लागेल. पूर्वी लोक म्हणायचे की घरात आई आणि दारात गाई. आता खूप लोक येतात सकाळी सकाळी, आम्हाला एक 15 मिनिटं गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे, 300 रुपये फीस भरतात. नमस्कार. रंगोत्सव मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण दर आठवड्याला एक प्रेरणादायी मुलाखत ऐकता. आपला उद्देशच तो आहे रंगोत्सव मराठीचा. आपणा सर्वांसमोर दर आठवड्याला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणायचं. आजही आपल्याकडे असेच एक पाहुणे आले आहेत जे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठा प्रेरणेचा स्रोत आहेत. आपण स्वागत करूया ज्ञानेश्वर म्हणजेच माऊली भाऊ बोडके यांचं. नमस्कार भाऊ, आपलं स्वागत. सर्वात मला ऐकायला आवडेल आधी की फार्मर्स क्लबची तुम्ही स्थापना केली आहे. म्हणजे माऊली बोडके हे नाव दिसलं की फार्मर्स क्लब, अभिनव फार्मर्स क्लब आपल्या डोळ्यासमोर येतं. तर काय आहे अभिनव फार्मर्स क्लब? तर सुरुवातीला एकटा शेती करायचो, सगळ्या जबाबदाऱ्या एकट्याला पार पाडाव्या लागायच्या आणि काम तसं फार मोठं होत नव्हतं. मग नाबार्ड जे आहे, ग्रामीण बँक, नाबार्डने आम्हाला सांगितलं की तू एकट्या दुकट्याने सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ नको. मग आमच्या मार्फत जर ग्रुप तयार केला तर ग्रुपने खूप मोठं काम करता येईल. आणि एकट्यावरच्या जबाबदाऱ्या एकटाच खूप तास काम करतोय, त्याच्यापेक्षा काम विभागलं जाईल आणि कामही वाढेल. म्हणून मग 11-12 लोकांना घेऊन अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली. त्याच्या आधी वडील ट्रॅडिशनल शेती करायचे, ती मी बंद केली कारण की त्याच्यात काहीच मिळत नव्हतं. नुसतेच कष्ट आणि वेळ पैसे कुठं भरायचे आले की मागं. म्हणून ती शेती बदलून आधुनिक शेती करायची. आधुनिकमध्ये रासायनिक खतांचा वापर नाही करायचा, औषधांचा वापर नाही करायचा, लोकांना चांगलं द्यायचं, सेंद्रिय द्यायचं, लोकांना चांगलं द्यायचं आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवायचं. असंच डोक्यात विचार घेऊन मग या शेतीकडे वळलो. मग मला त्रास व्हायला, 4-5 वर्ष एकट्याने केलं पण त्रास व्हायचा खूप. मग हे संघटन जेव्हा झालं, एकत्रित आलो, तेव्हा याला सुटसुटीतपणा आणि सगळंच आलं. आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना एक आठवण करून द्यायची आहे. सगळ्यांना माहिती आहे की सहकार शेतीची संकल्पना बऱ्याच वर्षांपूर्वी विखे पाटलांनी अंमलात आणली. पण 21व्या शतकातले जर आपण कोणी म्हणू जनक कोण आहेत सहकार शेतीचे, तर ते अर्थातच माऊली भाऊ बोडके असंच म्हणावं लागेल. आपण त्यांच्याकडून अजूनही काही गोष्टी ऐकून घेणार आहोत की सहकार शेतीचे फायदे काय आहेत. कधीही आपल्याला माहिती आहे एकीचं बळ नेहमी खूप मोठं असतं. तुम्ही एकट्या दुकट्याने एखादं काम केलं आणि बऱ्याच जणांनी मिळून एखादं काम केलं तर त्यात काय फरक असतो तुम्ही सगळेजण जाणता. भाऊ, आम्हाला सांगा की सहकार शेती ही करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन केलं आणि ते करायला कसं काय सुरुवात केली? आता सहकार हा शब्दच खूप चांगला आहे. म्हणजे हा ऐकलं तरी शांत समाधानी लोक होत असतात. त्यामुळे सहकार खूप चांगलं आहे. फक्त त्याचा वापर कसा करायचा. सहकारामध्ये 1857 पासूनचं सहकार आणि आता 21व्या शतकातलं सहकार, याच्यात फक्त बदल करत गेलं पाहिजे. थोडे थोडे बदल, म्हणजे काम तेच
फक्त सिस्टम बदलली तरच याच्यामध्ये प्रॉफिट होतं. म्हणून सहकारामध्ये मी माझा शेतमाल, माझा भाजीपाला पुण्यामध्ये विकायला गेलो. मला 20 ग्राहक लागत होते, 200 ग्राहक मिळाले. माझ्याकडे भाजीपाला नाही आहे, कुठून द्यायचा लोकांना? लोक तयार आहे पण माझ्याकडे नाही आहे. बरं, मी खूप लोकांची शेती भाड्याने घेऊन करावी तर मला तेवढा वेळ मिळणार नाही, कारण मी पिकवतो पण मीच आणि विक्री पण मीच करतो. जेव्हा दोन्ही जबाबदाऱ्या मी सांभाळतो, कारण जर दलालांना विकायला दिलं तर प्रॉफिट मिळत नाही, मग आपणच विकलं तर. म्हणून मग सहकारामध्ये आम्ही आल्यावर 2 लोकांवर मार्केटिंगची जबाबदारी दिली. 2 लोकांवरती इकॉनॉमिक्स म्हणजे बँकेचं लोन घेणं, गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील तर त्या पाहणं. 2 लोकांवरती क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंगची जबाबदारी दिली. 2 लोकांवरती नवीन नवीन लागवडी काय करायच्या, मग त्यांचं बियाणं कुठे मिळेल, मग अजिबात रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता उत्पादन कसं वाढेल, ह्या जबाबदाऱ्या द्यायला मला सोप्या झाल्या. आणि जबाबदारी देताना त्या माणसाला जरा फायदा पण झाला पाहिजे, नाहीतर म्हणजे ही फायदेशीर शेती आपण म्हणू शकतो. ही 100% फायदेशीर शेती आहे. आम्हीच पिकवतो, महिला बचत गटांमार्फत त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि विक्री करतो. म्हणजे दलाल नावाचा माणूस इथून निघून गेला. बरं, एक दलाल तुम्ही काढला तर 2000 कुटुंब पोट भरावं लागली. म्हणजे एकच दलाल फार फार भारी जीवन जगत होता, त्याच्याऐवजी सुंदर जीवन जगणारी 2000 कुटुंब तयार झाली. ज्यांचे कष्ट आहेत त्यांनाच फायदा व्हायला लागला. त्याच्यामुळे सहकारामध्ये मग हे सगळं आलो. आता अजून एक दुसरं, आम्हाला मारुती कार घ्यायच्या होत्या त्या काळी. मारुती 800 गाडी जरा फेमस होती. मग एकाच वेळेस 305 गाड्या घ्यायच्या होत्या. त्या गाड्या घेताना आम्ही कंपनीच्या मालकाशी बोललो तर त्यावेळेस ती गाडी ₹1,00,000 दरम्यान होती, काहीतरी 1,00,000 का 70,000. पण त्याच्यात पण आम्हाला 25-25 हजार रुपये डिस्काउंट मिळाला, एकदम 300 गाड्या घेतोय म्हणून. म्हणजे त्यावेळेस 25,000 पाहिलं तर आमचे सगळ्यांचे मिळून 10-20 लाख रुपये वाचले होते, जे कधीच कमाई नव्हते. सहकाराचं हे एक. खतं, औषधं आम्हाला फुल शेतीसाठी विकत घ्यावी लागायची, ती पण 20-30-25% कमी रेटने आम्हाला मिळायला लागली. एकत्र खरेदी करतोय. सहकार चळवळीचे फायदे. ट्रान्सपोर्टमध्ये एकट्याला 5,000 रुपये भरावे लागायचे, 10 जणांचा माल पाठवायचा, 500-500 रुपये वाट्याला यायला लागले. असं प्रत्येक गोष्टीत पैसे वाचत गेले. हे वाचलेलं पैसेच आमचं प्रॉफिट होतं त्या काळी. बाकी सगळे महाराष्ट्रातले शेतकरी अडचणीत होते, प्रॉफिट मिळत नव्हतं. आणि इकडं एका बाजूला अभिनव ग्रुप बाकी सहकाराचा उपयोग करून चांगले पैसे कमवत होतो. मला एक सांगा की कुठली पिकं घ्यावीत असं तुम्ही मार्गदर्शन करता, हे मी मागे ऐकलं होतं की काही वेळेला शेतकरी काय करतात की एका शेतकऱ्याला ह्या पिकाचा फायदा झाला, मग मी पण तेच पीक घेणार. मग असं करत सगळेजण तेच पीक घेतात आणि मग ते अति प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे त्याला काही भाव मिळत नाही. तर हा बदल तुम्ही कसा केलात आणि काय सांगता शेतकऱ्यांना? हा भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा प्रश्न आहे. इथंच शेतकरी मार खातो. आम्ही काय केलं, आम्ही सगळा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. पुणे, मुंबई, बेंगलोर, कुठल्याही शहरामध्ये भारतातल्या आम्ही विक्री करतो. मग ग्राहकाला आम्ही विचारलं की तुला काय खायचंय, कारण तो शेवटचा माणूस आहे. पण त्यांनी पैसे दिल्यावरच आम्हाला मिळणार आहे. आतापर्यंत आम्ही मिडलमनला द्यायचो, त्यांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही काय लागवड कर. तो सांगायचा टोमॅटो लावा, काकडी लावा, आणि इतक्या ट्रक भरून माल त्याच्याकडे यायचा. त्याचं डिमांड आणि सप्लायचं गणित बिघडायचं, मग रेट पडायचे. हे सगळं लक्षात होतं. त्याच्यामुळं मग आम्ही 25 प्रकारच्या भाज्या लावायला लागलो. कारण तुम्ही गृहिणी स्वयंपाक करता, बरोबर ना? भारतातल्या सगळ्या गृहिणी शेतकऱ्याचे ग्राहक आहेत. कारण तुम्ही स्वयंपाक करता, तुम्हाला माहिती आहे मुलाला कोणती भाजी आवडते, मुलीला कोणती, नवऱ्याला कोणती, दिरांना कोणती, बरोबर? सगळं तुमच्यापर्यंत येऊन थांबलेलं असतं. कोणाची आवड काय आहे आणि कोणाला काय आजार झाला आणि त्याला काय खायला घातलं पाहिजे, हे सगळं गृहिणींकडे असतं. सगळ्यात मोठं काम आपल्या देशातल्या महिलांकडे, कुटुंब सांभाळायचं आणि कुटुंबातली माणसं सांभाळायची. मग आम्ही त्या महिलांना हाताशी धरलं, कारण आमचा तो ग्राहक होता. मग आम्ही त्यांना विचारलं काय लागतं, त्या म्हणल्या 20-25 प्रकारच्या भाज्या पाहिजे. चांगल्या महिला जे कुटुंबाचं फार काळजी घेतात, आहाराची. सगळ्यात महत्वाचा आहार आहे. आहार चांगला असेल तर आयुष्य वाढणार आहे, आहार चुकीचा असेल तर लवकर. आता सध्याच्या काळात तर अगदी त्या न्यूट्रिशनच्या नावाखाली बरोबर सगळं आहे. आणि त्याच्यावर तुम्ही लोक चांगला अभ्यास करत असता महिला. मग भाज्या दिल्यानंतर भाज्या 25 प्रकार ठेवल्या. मग आम्हाला यातली थोडी दे, त्यातली थोडी दे, त्यातली 200 रुपयाचं खरेदी करणारी बाई 1000 रुपयावर नेली आम्ही, व्हरायटी दिल्यामुळं. मग काहींनी सांगितलं फळं पाहिजे, मग बांधावर सगळी फळबाग करून टाक. 5 केशर आंबा, 5 हापूस आंबा, 5 सीताफळ, संत्री, सगळ्या प्रकारची बांधावर लावली. म्हणले दूध द्या आम्हाला चांगलं, कारण दूध भेसळ आहे, पनीर भेसळ आहे. आता मुंडे साहेब आले म्हणून फार चांगलं काम झालंय आम्हा शेतकऱ्यांसाठी. पण याच्या आधी लोकांना ते जाणीव होती, लोक व्हिडिओ बघायच्या.
मग आम्ही 2-2 गायी घेतल्या. मग गायी घेताना त्या देशीच असल्या पाहिजे. तुकाराम मुंडेंबद्दल बोलताय हो, ना, हो. नाही तर लोकांना चुकीचं हो, वाटायचं. तुकाराम मुंडे साहेब, आपण बरोबर. पूर्ण नाव घेऊया. हो, हो. तुकाराम मुंडे. आणि त्यांच्यामुळं खूप चांगलं काम झालं. आता लोकांना पण अवेअर झालंय काय घ्यावं आणि काय नाही. आणि शेतकऱ्याकडून खरेदी करणं हे सगळ्यात चांगलं काम आहे. आता शेतकऱ्यांमध्ये पण काही अपवाद वगळता सगळे शेतकरी चांगलं काम करतात. अपवाद आत्ता त्यांच्या ह्याच्यात काही सगळ्यात निदर्शनास आले. कारण हे लोक फार लोभी असतात. फार हाव सुटली, लय पैसे पाहिजे, लय हे पाहिजे, ती लोक अडचणीत आणतात स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही. आमच्यामध्ये तसं नाहीये. कारण हे सहकाराचं मॉडेल असल्यामुळं मग मिक्स भाज्या लावायला लागलो, बांधावर फळझाडं लावली, गायी घेतल्या. एक जण मला म्हणला शेतकरी की दूध विकलंच जात नाही, आमच्याकडं कोणी दूध घेईना, प्रत्येकाकडे गायी आहे. तर मी म्हटलो मग पनीरची डिमांड बघ. पनीरची डिमांड चांगली, मग पनीर बनवायला लागलं. तूप चांगलं चालतंय, दही चालतंय, कुल्फ्या कर उन्हाळ्यामध्ये, हे सगळं बनवायला लागलं होतं. म्हणलं साहेब दुधापेक्षा चांगला भाव मिळायला लागला. मग आता एक मला विचारायचंय, एक संकल्पना आहे तुमची की 1 एकर जमीन आणि 1 गाय. हो, ती काय आहे संकल्पना? बरोबर. त्या मिश्र पिकांची शेतीमुळं जो ग्राहक थोडं खरेदी करणार होतो जास्त खरेदी करायला लागला. आणि एका जागेवर त्याला रेशन सगळं दिलं, मग धान्य पण पिकवलं, सगळं दिल्यामुळं आमचा बिझनेस व्हायला लागला. म्हणून एक पीक घ्यायचं नाही, मिश्र पिकांची शेती करायची. मिश्र पिकांच्या शेतीमुळे तुम्ही जे म्हणता सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतीला पूरक आहे मिश्र पिकं. जमिनीचा पोत चांगला राहतो. आपल्याला जशी आईला चांगली सांभाळायची तशी जमिनीलाही चांगली सांभाळायची. आईचे. हो, ती आईची. आईन मावशी म्हणजे जमीन आणि आई असा प्रकार येतो. त्यामुळे तो फार महत्वाचा आहे. हे क्रॉप रोटेशन झाल्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहिला आणि लोकांना व्हरायटी मिळाल्यामुळं जास्त खरेदी करायला लागली. आमचा बिझनेस वाढला. आणि गाय तुम्ही जेव्हा घरी हे पाळता, आपण म्हणूया सांभाळता, हो, त्याचा शेतीला काय पूरक फायदा होतो? बरोबर आहे. आता आई जशी घरी असते, पूर्वी लोक म्हणायचे की घरात आई आणि दारात गाई, म्हणून त्या गायी सांभाळायला. गायी खतं देते, गायी रोज दुधातून येणाऱ्या पैशावरती कुटुंब जगतं. आणि गायी आता खूप लोक येतात सकाळी सकाळी, आम्हाला एक 15 मिनिटं गायीच्या अंगावरून हात फिरवायचा आहे, 300 रुपये फीस भरतात आणि गायीच्या अंगावरून अर्धा तास हात फिरवत असतात. फीस देतात लोक त्याला. बापरे. हो, म्हणजे फक्त तिच्या अंगावरून हात फिरवल्यामुळं BP कंट्रोल होतो, बापरे, असं लोकांचं मत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यामुळे हे सगळं चांगल्या शेतकऱ्यांसाठी नक्की तयार आहे. म्हणून आपल्याला ग्राहक पाहिजे. तुम्हाला हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगची तर गरज पडलीच असणार. हो, त्याची तुम्ही कशी काय हे सोय केली? आता आमचं मार्केटिंग किंवा हा जो प्रकार आहे सगळं महिला करतात. कारण आम्हाला शेतीतून वेळ मिळत नाही. महिला, आमच्या कृषी पदवीधर झालेल्या मुली हे सगळं मार्केटिंग करतात. त्या मार्केटिंगमध्ये त्यांच्या सगळी सिस्टम लावली. फक्त मार्गदर्शकाची भूमिका आम्ही करतो. त्याचसोबत त्या न्यूट्रिशन पण आम्हाला सांगतात की ह्या भाज्यांमध्ये न्यूट्रिशन आहे. कारण ह्या मार्केटिंग करणाऱ्या मुली, बायका ज्या आहेत, यांचा संबंध डॉक्टरांशी येतोय, आता मोठमोठ्या आहार तज्ज्ञांशी येतो, ग्राहक. हो. आणि ते तज्ज्ञ आणि त्यांच्या मिटिंग होत असल्यामुळं ते आम्हाला सांगतात, त्या पद्धतीने आम्ही लागवड करतो. माझा रोल काय याच्यामध्ये किंवा आम्हा शेतकऱ्यांचा, की किती पाऊस असला तरी लोकांना खायला गेलं पाहिजे, टेम्परेचर वाढलं खूप तरी तुम्हाला खायला गेलं पाहिजे, गारपीट झाली तरी खायला गेलं पाहिजे. त्याच्यावर आम्ही काम करतो. मग कंट्रोल फार्मिंग आणि या सगळ्या सिस्टममध्ये, कारण आम्ही शेतकऱ्याचाच रोल करतो. हे सगळं करीत असताना आमची फार शिक्षण नाही झाली, पण अनुभवाच्या जोरावरती ती शेती करतो. आणि तुम्ही स्वतः म्हणजे ही शेती आणि गाय घरात असणं, ह्याच्यावर तुम्ही सगळं आर्थिक गणित बसवून, तुम्ही मागे म्हणाला होतात की म्हणजे बाहेर लोकांना जेवायला खायला नाही मिळालं, दुष्काळ पडला, तरी आमच्या फार्मर्स क्लब मधल्या शेतकऱ्यांना कधीही समस्या येत नाही. तर ह्याचं काय आहे गुपित? याचं गुपित हेच आहे की एक गाई, बांधावर फळझाडं, मध्ये भाजीपाला, दुसऱ्या 1 एकरमध्ये सगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, डाळी, हे सगळं पिकवत असल्यामुळं आमच्या घरात ते खायला मिळणारच आहे. त्याचसोबत पाण्याचे प्रश्न खूप लोकांना आहे. आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केले. आमच्याकडे जे जुने बोरवेल आहे त्याच्या बाजूला खड्डा खोदून त्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं बऱ्याच लोकांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, अगदी जूनपर्यंत पाण्याचा तुटवडा असतो. आम्ही ते रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं आम्हाला तो तुटवडा संपून टाकला आम्ही. म्हणजे बरेच लोक म्हणतात माझ्याकडे पाणी नाहीये, म्हणलं हे करू ना आपण, घाबरून नाही जायचं, माझ्याकडे हे नाहीये ते नाही, मग आयुष्यभर करायचंच नाही का? आणि मग शेती जर थांबली तर काय होईल? आता खूप मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण होतंय, खूप इमारती होत्यात, त्याचाही आम्हाला धोका आहे खूप.
पर्यावरणाचा असमतोल हो. होत चाललाय मोठ्या प्रमाणावरती. मग आम्ही शेतकऱ्यांनी जर सगळ्यांनी शेती केली, आमचं 1-2 एकरचं मॉडेल आहे, पण पैसे किती कमवतो तर 10-12 लाख रुपये वर्षाला. आणि 10-12 लाख शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप मोठी रक्कम आहे. खूपच आहे. खूप आनंदाचे जीवन जगता येतं. पण मग आपण बघतोय की सध्या खेड्यापाड्यातली मुलं शहराकडे फार वळतायत. तर मग त्यांच्यासाठी खरं म्हणजे हा पर्याय इतका उत्तम आहे. खूप चांगलं आहे. आता याच्यात एक फक्त मध्ये तुम्हाला थांबवतो. तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला होता की एकच पीक घेतात, हम्म, एक पीक घेऊन ती लोक तोट्यात गेली, त्यांचे आई वडील किंवा, आणि म्हणून ही पोरं शहरात वळतायत. त्यांना एवढंच माहिती आहे शेतीत काही राम राहिलेलं नाही. हा. मग आमचं पुढचं जनरेशनने काय पाहिलं की डॉक्टर, वकील, इंजिनियरला जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे आमच्याही घरात येतात. ते खूप काम करतात, आम्हाला 3-4 तास काम आहे. आणि नाही तेव्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने शेती केल्यामुळे ते तोट्यात करेक्ट गेले. करेक्ट करेक्ट. आणि म्हणून ही मुलं बाहेर पडली, आणि बाहेर पडून नोकऱ्यांमध्ये आल्यावर त्यांना खूप फ्रस्ट्रेशन. त्यांच्या शिक्षणासारखी नोकरी मिळाना, नोकरीमध्ये त्यांची आवड एका बाजूला आणि दुसरंच काम करावं लागतंय का, तर दर महिन्याला काहीतरी पैसे येतील, लग्न जमतील, अशा सगळ्या भावनांनी. आणि आता सगळे नोकरीवाले पण अडचणीत आहेत, तेवढ्या नोकऱ्या राहिलेल्या नाही, काय नाही. पण दुसऱ्या बाजूला खूप लोक नोकरी मिळत नाही म्हणून आमच्या सोबत येत आहेत आणि आपली स्वतःची प्रगती करून अनेक ग्राहकांना विषमुक्त अन्न खायला घालतात. त्याच्यामुळे त्यांचा वापर खूप चांगला आणि छान. आणि सध्या गृहिणींना सेंद्रिय शेती केलेला जो शेतमाल असतो हो, तो खूप आवडतोय, कारण त्यांना पण आता महत्व कळलंय की आता तुम्ही गृहिणी ज्या आहेत ना, तुमची जी आवड आहे ना, ही भारतातल्या करोडो शेतकऱ्यांना श्रीमंत करणारी आवड आहे. हे फार मोठं गणित आहे. म्हणून शहरातल्या महिला, तुम्ही गृहिणी आणि आम्ही गावातले शेतकरी, असं कॉम्बिनेशन जर केलं तर आम्ही तुम्हाला खायला देऊ आणि तुम्ही जे पैसे देणार त्याच्यावर आमचं घर गाव पण डेव्हलप होईल. म्हणजे काही सरकारकडे पण मागायची गरज नाही, कारण ती देत पण नाही काय, पण मागायची पण गरज नाही सगळ्या. भाऊ, थेट विक्री म्हणजे काय? थेट विक्री म्हणजे शेतकरी आपला स्वतःचा शेतमाल कुठंही विकू शकतो. 2013ला राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री असताना महाराष्ट्रात त्यांनी कायदा केला. त्याची अंमलबजावणी फार झाली नाही चांगल्या पद्धतीने. 2020 मध्ये केंद्रामध्ये कायदा झालाय, शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो, त्या मालाचा भावही तो ठरू शकतो. म्हणजे दलाल नाही. दलाल नाही. आजपर्यंत शेतकरी सोडून सगळ्या कंपन्या स्वतःच्या मालाचा भाव ठरवतात, फक्त शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव दलाल ठरवतात. ही सगळ्यात मोठी चूक सरकारच्या पण लक्षात आली, म्हणून शेतकरी श्रीमंत नाही झाला. मग ह्या कायद्यांचा जर वापर आम्ही शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही म्हणताय की गृहिणी हा प्रकार एकदम चांगल्या पद्धतीने होईल. आणि गृहिणी जसं अन्न तसं मन, जर सात्विक खाणं दिलं तर सगळे सात्विक पण बनेल, ते कुटुंब पण सात्विक बनल. पुन्हा संस्काराचा मुद्दा आपण ज्याच्यावर चर्चा केली तो इथे येतोय. हे संस्कार आपण करतच राहू आणि संस्कार तुमचं आहार पण करेल, चांगला आहार दिला तर. भाऊ, तुम्हाला शासनाने आतापर्यंत ह्या बाबतीत काही प्रोत्साहन दिलं? कसं दिलं? शासनाच्या प्रोत्साहनपर योजना सारख्या असतात, पण त्या योजनांची अंमलबजावणी शेतकऱ्यापर्यंत व्हायच्या आधीच ती बंद होती. एबीपी माझा कट्टावर माझी मुलाखत झाली आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे होते तेव्हा. पहिला मुख्यमंत्री, त्यांनी ह्या चांगल्या कार्याची थेट ग्राहकापर्यंत पोहोचल्याची दखल घेतली. त्यांनी तो 1.25 तासाचा कार्यक्रम पूर्ण कुटुंबाने पाहून फोन केला, मुंबईत आम्हाला बोलून शरद पवार ग्राम समृद्धी नावाची योजना त्याच्यावर आणली आणि जवळजवळ बरेच कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्रामध्ये गायीसाठी, बायोगॅससाठी, बांधावरच्या फळबागेसाठी, नंदकुमार साहेब म्हणून सचिव होते, त्यांनी मिळून ती योजना आणली आणि त्याच्यात आमच्या अभिनव फार्मर्स क्लबच्या शेतकऱ्यांना खूप त्याचा फायदा झाला. बाकी आता सगळे येत असतात, आम्हाला ही योजना करायची, ती योजना करायची, माहिती घेऊन जातात, परत काही त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाही, चर्चा होत नाही. ह्या सगळ्या सिस्टम चालूच असतात. पण आता सरकारने हा जो कायदा केलाय थेट विक्री, बस झालं, तो घेऊन शेतकऱ्यांनी पुढे गेलं तरी आपली प्रगती. त्यांच्या पण फार नादाला लागायचं नाही, त्यांच्या नादाला लागल्यावरही अडचणी येतात. त्यामुळे बरेचसे शेतकरी सरकारलाच घेऊन पुढे सारखे ते संपलेले आहेत शेतकरी या 20-25 वर्षात पाहिजे. आपल्याला ग्राहक आणि आपण जर काम केलं तर आपल्याला फारशी कोणाची गरज लागणार नाही. आणि मग सरकार म्हणतं आम्ही लाईट तुम्हाला फ्री देतोय, तुम्हाला रस्ते दिलेत, वीज दिलेत, आता थेट विक्रीचा कायदा केलाय, टॅक्स नाहीये, बस एवढं मिळालं तरी आपलं तेवढं घेऊन आपल्याला पुढं जाता येईल का? आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातूनही मी सरकारला सांगतो की शेतकऱ्याला पाणी, वीज, रस्ते आणि त्याची जी अंतर्गत भांडणं आहे ना गावागावातली, तेवढीच मिटवायचं काम करा, ती लावायचं काम नका करू. तेवढं झालं तरी हा शेतकरी करोडो लोकांना तुम्हाला खायला घालेल चांगलं अन्न. कारण आमचीच जबाबदारी आहे, आम्ही अन्नदाते आहोत, तुम्हा सगळ्या 141 कोटी लोकांना छान जगवायची. भाऊ, ह्याच्या आधी आम्ही एक पॉडकास्ट केला होता
त्यात आपले एक भाऊ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या त्या अनाथ झालेल्या मुलांना सांभाळायचं काम करतायत. खूप मोठं काम देशमाने. आहे. अशोक भाऊ देशमाने. हो हो. तर मला तुमच्याशी बोलून आत्ता असं जाणवतंय की तुम्ही जे मार्गदर्शन करताय ते खरोखर जर आपल्या शेतकरी बांधवांनी ऐकलं आणि अंमलात आणलं तर अशा कुठल्याच अशोक देशमानेंची गरजच भासणार नाही, कारण शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळच येणार नाही. तर कृपया सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासून एक विनंती आहे की भाऊंचं मार्गदर्शन नक्की घ्या आणि ते ज्या पद्धतीने फायदेशीर शेती, सहकार शेती ह्याचं मार्गदर्शन करतायत ते अंमलात आणा आणि शहराकडे सतत वळण्यापेक्षा आपलं गाव समृद्ध करा आणि आपली शेती समृद्ध करा. भाऊ मला सांगा की भविष्यात तुम्हाला काय चित्र दिसतंय आता? भविष्यात आता असं चित्र दिसतंय की मोठ्या प्रमाणावरती शहरातल्या नोकऱ्या कमी होणार आहेत, कारण बऱ्याच प्रमाणात प्रायव्हेटीकरण चालले आता. त्याच्यामुळं नोकऱ्या कमी होणार आहेत. आता जसं कम्प्युटर आला तेव्हा खूप नोकऱ्या कमी झाल्या. आता AI आले, हो अनेक नोकऱ्या कमी होणार आहे, कारण एक AI खूप संशोधकांचं काम करतो आणि हो काही सेकंदात आणि मिनिटात उत्तरं देतात. हो. त्याच्यामुळं आपल्याला प्रॅक्टिकली काम करणारी फळी गावातच ठेवायची. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी मुलींनी 100% दुसरं काही व्यवसायाचा विचार न करता शेतीमध्ये काम करावं. मुलींनी विक्रीचं काम सांभाळावं, जशा आमच्या सगळ्या मुली सांभाळतात. विक्रीतून जे पैसे येतील ते मुलींच्याच ताब्यात असतील, म्हणजे महिलांच्या ताब्यात पैसे गेलं तर ते सांभाळून ठेवलं जातं, स्वयंपूर्ण होते. पुरुषांच्या ताब्यात गेल्यावर थोडंसं मग बाकीचं सुचतं, नको ते घर उद्ध्वस्त करायचे उद्योग असे आपण बघतो उदाहरणं सध्या. त्याच्यामुळे त्या सगळ्या सिस्टममध्ये तो विचार करून त्यांनी ते केलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये ज्याच्याकडे 1 एकर शेती तो करोडपती असणार आहे, कारण ही गरज, अन्न खाण्याची जी गरज आहे ही लोकसंख्या वाढत जाणार आहे, त्यांना खायला लागणारच आहे. फक्त विषमुक्त अन्न करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, विषारी अन्नांची नको. कारण त्याच्यावरती आता जसे आपले तुकारामजी मुंडे साहेब आलेत, आता त्यांचा पण तोच उद्देश आहे की चांगली लोक या प्रवाहात राहू द्या, म्हणजे चांगलं अन्न देणारे. कारण लोक खूप खर्च करून आयुष्याची कमाई खायला लावतात आणि त्यांनी आजार येत असले तर ते नको आहे. म्हणजे त्यांना दोन्ही सांभाळायचे, शहरही सांभाळायचे आणि गावही सांभाळायचे, असा त्यांचा क्लिअर उद्देश आहे त्या सगळ्या सिस्टमचा आणि यंत्रणेचा. त्याच प्रकारचं उद्धव साहेबांचे विचार होते, म्हणजे त्याच सगळ्या सिस्टममध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते. आणि शेतकऱ्यांकडे लक्ष होतं तसं बऱ्यापैकी, अगदी ग्राउंड रूटला जाऊन. त्याच्यामुळं त्याच सगळ्या सिस्टमची आणि यंत्रणेची मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. असं जर झालं तर सगळे जी तरुण मुलं आहे यांना कुठं नोकरीकडे जायचं नाही, 1 एकर शेती करावी, लाख रुपये महिन्याला कमवावे, सुंदर जीवन जगावं, आईवडिलांना सांभाळावं, बायकोला सांभाळावं, मुलांना, आणि 20 ग्राहकांना समाज म्हणून पण त्यांना सांभाळता येईल. आणि कुठल्याही सरकारला अशा लोकांची गरज आहे. भाऊ, तुमच्या पुढच्या पिढीने पण हे तुमचे संस्कार आत्मसात केलेले आहेत. तुमचा मुलगा, तुमची मुलगी हे दोघंही जण आता ह्याच कार्याला पुढे नेत आहेत आणि तर ते तुम्ही रुजवलं कसं त्यांच्या मनात? अगदी 7वी-8वीत असतानापासून आम्ही त्यांना थोडं थोडं सोबत घ्यायचो, कारण माणसं मिळत नव्हती आणि शेतात तर खूप काम असायचं, आम्हाला दोघांना ते उरकत नव्हतं. मग यांना थोडा थोडा वेळ घ्यायचो आणि यांना कामाला घेतली की त्या दिवशी त्यांना 10 रुपये 5 रुपये द्यायचो की हे तुमच्या कामाचा मोबदला. आणि मग त्यांची फीज भरायची, त्यांना पुस्तकं घ्यायची की त्याच पैशातून ती घ्यायची. मग त्यांना असं वाटायचं आपण कमावतोय आणि त्याच पैशावरती जगतोय. त्यांना ती सवय लावली. तुम्ही म्हणले संस्कार परत, तर हे संस्कार करत गेल्यामुळं आज आमची मुलं जे काम करतात ते काम बघून लाखो महाराष्ट्रातले शेतकऱ्यांची मुलं मुली त्याच पद्धतीचं काम करायला लागल्या. हे एक सोशल काम आमच्याकडून मग त्या निमित्ताने होते. आम्ही तयार केली म्हणून पुढची पिढी आता तयार होते. अगदी खरंय. भाऊ, तुमच्या या फार्मर क्लबमध्ये सध्या किती सदस्य आहेत? आता आम्ही 1,56,000 शेतकरी बापरे, देशभर याच पद्धतीचं काम करतो आणि जवळच्या शहरात आपला आपला माल स्वतः विकत असतो महिला बचत गटांमार्फत. त्यामुळे महिला बचत गटांना रोजगार येथून निर्माण झाला आणि दलालाची पैसे बचत गटात आले. बचत गटातल्या महिला म्हणजे आमच्यात बायका, मुलं मुली किंवा ज्यांना शेती नाही आहे त्या आत्मनिर्भर झाल्या यातून. आणि आम्ही चांगलेच पैसे कमवतो. मी 20 रुपये खर्च केला भाजीला तर त्या महिला विक्री करणाऱ्या ज्या आहेत मुली त्या आम्हाला 50 रुपये देतात. 20 रुपये खर्च आणि 30 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजे जवळजवळ 120% प्रॉफिट. इतकं चांगलं त्यातून मिळायला लागलं, कारण मधली साखळी त्यांनी कमी केली
आणि मग त्याला रंगरंगोटी म्हणजे छान क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग करून ते विक्री करून त्यातून त्याही पैसे कमवतात. म्हणजे त्यांना कुठं नोकरीला जायची गरज नाही, त्यांची कुटुंब चालवतात. असंच ओव्हरऑल हे सगळं काम चाललेलं आहे. आणि सगळ्यांना रोजगार मिळाला, सगळ्यांना जगण्यापुरते पैसे मिळतात. आमच्याकडे खूप पैसे नाही आणि आम्हाला खूप कोटी रुपये लागतही नाही. आमच्या गरजा तुम्ही जर पाहिल्या, भाज्या धान्य दूध फळं घरचं आहे, खाऊन पिऊन लाईट बिल नाही, आजार नाही लोकांना, कारण रोज शेतात काम करतात, सोलरवर सगळं. भूक लागते, झोप लागते चांगली, म्हणजे आजार आणि गोळ्यांचा खर्चही कमी होतो. ते परत प्रॉफिटमध्ये जमा होतं. भाऊ, तुम्हाला एवढे वर्ष हे काम करून आत्ता समाधान वाटतं का? खूप समाधानी आहोत. म्हणजे 27 वर्ष झालं आम्ही सगळेजण याच्यामध्ये काम करतोय आणि खूप समाधान वाटतं. बरेचशे लोकांचं वाचलं की शेतीमध्ये राम नाही, अडचणी आहेत, की लगेच आम्ही त्याच्यावर टाकतो की अशा पद्धतीने तुम्ही बदला ना. लोक बदलत नाही, फक्त नावं ठेवतात. ही चूक आहे. मी बदललो, मग मी अनेक लोकांना बदलायचा प्रयत्न करतोय. बरोबर. अर्थात 2-3 लाख लोक बदलली 27 वर्षात, तसं काहीच काम नाही. खूप मोठं काम व्हायला पाहिजे होतं. पण आपल्याकडं चांगल्या गोष्टींना कवळणारी लोक फार कमी आहेत. चुकीच्या गोष्टींचं अनुकरण 90% लोक करतात. खरंय. 5-10% लोक फक्त चांगल्या गोष्टींकडे वळतात. लोकांना अजून चांगलं वाईट कळत नाही. लोक तुम्ही म्हणले तसं असा भप्पारा पडद्यावर फार भारी दिसलं की ते भारी वाटतं. ऍक्च्युली ते भारी नाहीच आहे. नाही. हे नंतर निदर्शनास येत आहे. त्याच्यामुळे या संस्कारातून आणि याच्यातून आम्ही खूप समाधानी आहोत. कारण आमची पुढची पिढी, आता आमची 3री पिढी आहे, शेतीतच आहे आणि शेतीवरच छान कुटुंब जगतोय. लोकांना असं वाटतं एक पिढी काम करते आणि दुसरी पिढी नोकरीकडे येईल. आता ही 3री पिढी आहे. आता अभिनवच्या माध्यमातून 4थी पिढी आमची पुन्हा त्याला शेतीत ठेवायचं, चांगल्या पद्धतीचं काम करायचं, त्याच्यावर आम्ही आता संस्कार आणि विचार करायला सुरुवात करतोय. भाऊ, तुमच्या ह्या सगळ्या कार्याची नोंद घेतली गेली आहे का? म्हणजे तुम्हाला पुरस्कार कुठले कुठले मिळाले? आता आम्हाला गेल्या 27 वर्षात 4 राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार आहेत आणि जवळजवळ 1000-1200 इतर पुरस्कार आहेत. बापरे. दर महिन्याला 27 वर्षात कुठंतरी पुरस्कार असतोच. म्हणजे हे काम, याचा अर्थ त्या संस्थांना, त्या लोकांना हे काम फार चांगलं वाटतंय. नाही, तुमचं कार्य तसंच आहे. आणि मग आम्ही तिथं गेलो पुरस्कार घ्यायला की तिथंही 1000-2000 लोक तयार करत असतो त्या बोलण्यातून. आमचा उद्देश एकच आहे, आम्ही श्रीमंत झालो शेतीच्या माध्यमातून. भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण करावं. त्यांना जे वाटतं हे चुकीचं आहे ते नाही करावं. जे चांगलं वाटतंय पण पैसे कमवणारी शेती करावी. कमीत कमी 2 वेळचं सुंदर जेवण आणि कुटुंब चांगलं जगवल, सरकारवर अवलंबून न राहता. एवढं जरी पैसे कमावता आले तरी ते अनुकरण करावं, म्हणून या दृष्टीने आम्ही ते. तुम्हाला आपल्या राज्यामध्ये आणि इतर राज्यांमधल्या शेतकऱ्यांमध्ये काही फरक जाणवतो, म्हणजे शेती करण्याबद्दल? तसं महाराष्ट्र हे शेती करण्यामध्ये आपलं राज्य अग्रेसर आहे आणि आपले शेतकरी जे आहेत महाराष्ट्रामध्ये खूप कष्टाळू आहे आणि खूप चांगलं काम करतात. फक्त एक पिकाचा पॅटर्न तोच विकायचा, बाजारात आवक जास्त व्हायची, पैसे मिळायचे नाही, हा पॅटर्न मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी त्यांना दिला. कारण तज्ज्ञांनी खताच्या कंपन्या काढल्या, बियाण्याच्या कंपन्या काढल्या आणि हे लावा म्हणल्या. आणि हे लोक सगळे शेतकरी त्यांचंच अनुकरण करावं लागलं, म्हणून शेतकरी अडचणीत आला. ज्यांनी स्वतःची डोकी लावली, स्वतःच्या आई वडिलांचा आजोबांचा अनुभव, म्हणजे जे प्रॉफिट कमी होते त्यांचा अनुभव लावला, ती लोक सगळी. म्हणजे पारंपरिक पद्धतीचं जे पारंपरिक आणि आधुनिकचं मिश्रण करायचं. आणि बऱ्याच वेळा ग्राहकांचं पण त्याच्यामध्ये विचार घेणं गरजेचं आहे. कारण ग्राहक देव आहे आमच्यासाठी. बरोबर. मंदिरात देव आहे का नाही, मस्जिदमध्ये देव आहे का नाही, गुरुद्वारामध्ये, ते माहिती नाही, पण ग्राहक हा देव आहे नक्की. कारण तो पैसे देऊन फोन करून सांगतो, काल जी भाजी दिली ती फार अप्रतिम होती, आम्हाला फार छान वाटलं. समाधान आहे. हो, हे समाधान. मग इथं कोट्यवधी रुपये फिक्के पडतात या समाधानापुढे. असं मानणारा हा सगळा शेतकऱ्यांचा अभिनव ग्रुप आहे. भाऊ, मला आता तुमच्या लेखाची पण मुलाखत घ्यायची आहे. म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना यांची पुढची पिढी पण काय काम करतेय ते सांगायचंच आहे. तर आपण, मला वाटतं, प्रमोदला बोलवूया आता. हो, प्रमोदला बोलूया. भाऊ, तुमच्याशी आज ह्या विषयावर गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि आपले जे प्रेक्षक की ज्यांच्या मनात शेतीबद्दल एक आस्था आहे किंवा शेती करायची इच्छा आहे पण नक्की कळत नाही काय करावं, तर त्यांना नक्कीच आज तुमचे विचार ऐकून प्रेरणा मिळाली असणार आहे. आणि ते तुम्हाला संपर्क सुद्धा करतील. आणि पुढेही सगळ्यांना या चॅनल मार्फत जेवढे येतील त्या सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन करू, मदत करू. अगदी. आणि भाऊंचा संपर्क नंबर आम्ही देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर जरूर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन मिळवा, कारण
फायदेशीर शेती हेच आपलं भविष्य असलं पाहिजे, कारण अन्नधान्याशिवाय माणूस जगू शकत नाही. सोनं चांदी नसलं तरी चालेल, पण आपल्याला खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि दर्जेदार सकस अन्न हे कायम लागणार आहे. आणि तेच पिकवणारा शेतकरी हा आपल्या देशाचं खरं भविष्य आहे. तोच खरं सोनं पिकवणारा आपला भाऊ आहे. तर शहराकडे वळणाऱ्यांनो, पुन्हा एकदा गावाकडे वळा. एवढंच सांगून मी आजचा हा आपला पॉडकास्ट संपवते. नमस्कार. नमस्कार.